मुंबई प्राधिकरण क्षेत्राला 2000 मेगावॅट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे। तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाहित झाला आहे। विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर करण्यात आला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत। तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील तोड झाली असेल तर त्यांचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे। त्यामुळे जमिनी धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे। चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया। त्या जागेत 2 टावर बसलेले आहेत, त्याचा म्हणजे मोबदला आम्हाला व्यवस्थित भेटलेले आहे। म्हणजे झाडं पण तुटलेले, बांबूचा पण मोबदला भेटलेला आहे आणि त्याच्या खाली आम्ही व्यवस्थित शेती पण चालू आहे आमची। त्याच्यापासून आम्हाला काही तकलीफ काहीच नाही। एक 712 कंपनीचा काही शिक्का नाही, जमीन माझ्याच नावावर आहे शंकरबाळू टेंबेच्या। कंपनीचा काहीच म्हणजे त्याच्यावर 712 काही शिक्का बिक्का काही मारलेलाच नाही ते, म्हणजे त्यानुसार ते आम्हाला मोबदला दिलेले, फक्त आमच्या शब्दावर किंवा आमच्या म्हणजे 712च्या नुसार ते दिलेले पैसा। आम्ही त्याच्या खालून तिथंच शेती करतो, आम्हाला तसं काही तकलीफ काहीच नाही। हा प्रोजेक्ट उभा राहिल्यानंतर शेतकऱ्यांना मोबदला तर त्याला मिळालेलाच आहे, परंतु आता तुम्ही पाहू शकता की मी आज भात शेतीमध्ये भात पिकून साधारणतः माझा भात देखील काढून झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी नांगरणी करून पुढे मी भाजीपाल्याचा जो काही माझा असेल प्रकल्प त्या संदर्भात देखील आपण पाहू शकतो की कशा प्रकारे ते टावर आहेत आणि टावरच्या खाली ज्या वरती ज्या तारा आहेत आणि त्या तारांखाली मी ते आता फळभाजी लावणार आहे।